विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण सुरुवातीचे कल पाहता मनसेला एकाही जागेवर आघाडी मिळताना दिसत नाहीये. निवडणूक आयोगाची वेबसाईट पाहता पार युवा स्वाभिमान पक्ष, MIM, समाजवादी पक्ष, शेकाप, जनसुराज्य पक्ष, बहुजन विकास आघाडी, माकप, राजर्षी शाहू विकास आघाडी यांनाही 1-2 जागांवर आघाडी मिळाली आहे. परंतु मनसेला एकाही जागेवर आघाडी दिसत नाहीये. मनसेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 128 उमेदवार उतरवले आहेत. मनसेच्या प्रमुख उमेदवारांमध्ये अमित ठाकरे, विद्यमान आमदार राजू पाटील तसेच बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांनाच पिछाडी मिळाल्याचं दिसत आहे. मनसेच्या पाठिंब्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. त्यामुळे मनसे किंगमेकर होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु आताचे चित्र पाहता मनसेला जनतेने नाकारल्याचं दिसतंय. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं की महायुतीच्या त्सुनामी समोर महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला, यापेक्षा माझं दुःख कमी आहे.